डिसेंबर 2024 मध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या तरुणाचा परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता। या प्रकरणावरून पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले गेले। पोलिसांच्या मारहाणीतच माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप सोमनाथच्या आईने केला आणि त्याच्या न्यायासाठी लढा सुरू केला। हाच लढा आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलेला असताना आज या प्रकरणात दोन महत्त्वाच्या घडामोडी घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलेल्या एका माहितीमुळे या प्रकरणातलं गूढ अजूनही वाढलेलं आहे। ते नेमकं काय समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, आपण पाहत आहात मुंबई तक। 10 डिसेंबरला झालेल्या परभणीमधील हिंसाचारात पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतलं होतं। यामध्ये सोमनाथही होता। 2 दिवस पोलीस कोठडीनंतर सोमनाथला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं। न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे 15 डिसेंबर 2024ला सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला। पोलिसांच्या मारहाणीतच हा मृत्यू झाल्याचा आरोप सोमनाथच्या कुटुंबानं केला आणि त्यांनी आपला कायदेशीर लढा सुद्धा सुरू केला। त्यानंतर आता या प्रकरणात नेमण्यात आलेल्या VL आचलिया यांच्या एक सदस्यीय समितीनं दिलेल्या अहवालामुळे कुटुंबाला न्याय मिळण्याच्या शक्यता वाढलेल्या आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत। त्यांना परभणी जिल्ह्यातील नवामोंडा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली होती असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीअंती ठेवलेला आहे। हा 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आलेला असून त्यामुळे आता या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। पोलिसांना 21 मार्चला म्हणजेच गेल्या गुरुवारी नोटीस सुद्धा बजावण्यात आलेल्या आहे। त्या नोटीसमध्ये पोलिसांना उत्तरं मागवण्यात आलेली आहे। सूर्यवंशी कुटुंबियांनी प्रियदर्शी तेलंग यांच्यामार्फत मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल केली होती। त्यामुळे आता हे प्रकरण मानवाधिकार आयोगाच्या कोर्टात आहे। आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती AM बदर व सदस्य संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर या प्रश्नी गुरुवारी सुनावणी झाली। सोमनाथ यांची आई विजयाबाई व भाऊ प्रेमनाथ हे सुद्धा यावेळी उपस्थित होते। परभणी जिल्हा तुरुंगाचे अधीक्षक प्रशांत पाटील तसंच परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या वतीनं पोलीस निरीक्षक अशोक जटाळ यांनीही प्रकरणाशी संबंधित अहवाल व कागदपत्र दाखल केले। मात्र एकूणच दुसरीकडे आता देवेंद्र फडणवीस यांनी याच प्रकरणावर सभागृहात बोलत असताना उपस्थित केलेल्या एका मुद्द्यामुळे या प्रकरणाचं गूढ काहीसं वाढलेलं आहे। सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमार्टम रिपोर्ट हा वेगळा आहे। अंतिम रिपोर्ट हा विसेऱ्यावर आधारित असतो। ज्यांनी आतापर्यंतचे रिपोर्ट दिलेत ते सगळे पोस्टमार्टमवर आधारित आहे, विसेरावर आधारित नाहीयेत। या केसमध्ये दोन्हीही रिपोर्टमध्ये तफावत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्यामुळे या प्रकरणाचं गूढ काहीसं वाढलेलं दिसतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना असंही म्हणालेत, पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला असं आचलिया यांच्या कमिटीच्या चौकशीमधून समोर आलं तर विसेरा बाजूला ठेवून कारवाई करू असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। या प्रकरणात आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करू असं देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितलंय। मात्र सध्या प्रश्न एवढाच आहे की विसेरा आणि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तफावत आहे। त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळणार का की गुंतागुंत आणखी वाढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या प्रकरणाच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा मुंबई तक।